ज्या घरामध्ये सुख शांती आणि आनंद असतो त्याच घरात माता लक्ष्मी सुद्धा अगदी मनमोकळेपणाने राहते, म्हणजे स्थायी स्वरूपात राहते। अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाला आपल्या घरातलं वातावरण नेहमी आनंददायी ठेवायचं असतं, परंतु जर काही कारणांमुळे तुमच्या घरातलं वातावरण सतत बिघडत असेल तर त्याचं एक कारण तुमच्या घरातलं स्वयंपाकघर म्हणजे तुमचं किचन सुद्धा असू शकतं। आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे कसं काय, घरातलं वातावरण बिघडणं आणि आपलं स्वयंपाकघर याचा काय संबंध आहे किंवा हे काय लॉजिक आहे? तर वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये ठेवलेल्या काही वस्तू घरातलं वातावरण बिघडवण्यास कारणीभूत ठरतात। त्यामुळे आत्ताच तुम्हाला या वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातून बाहेर काढून त्या योग्य जागी ठेवायच्या आहे। त्याचबरोबर स्वयंपाकघरात वावरत असताना काही नियमांचं सुद्धा तुम्हाला पालन करायचं आहे। तुमच्या किचनमध्ये कोणत्या अशा वस्तू आहे किंवा कोणत्या अशा गोष्टी आहे ज्या तुम्ही कधीच संपू नाही दिल्या पाहिजे, तर याची सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत मिळेल। वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये वावरत असताना किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये वावरत असताना कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे याची माहिती मिळवणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। यातली सगळ्यात पहिली वस्तू किंवा पहिली गोष्ट म्हणजे शिळपीठ। बऱ्याच वेळा आपण गव्हाचं पीठ मळतो, त्याच्या पाहिजे तेवढ्या पोळ्या करतो आणि राहिलेलं पीठ लगेच फ्रीजमध्ये ठेवून देतो। कधी कधी आपणच मुद्दामून जास्त पीठ मळलेलं असतं की पाहिजे तेवढ्या पोळ्या करू आणि राहिलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवू, म्हणजे परत परत कणिकच मळायला नको। तर असं चुकून सुद्धा करू नका। त्यामुळे काय होतं, आपल्या पोटाच्या तक्रारी वाढतात। फ्रीजमध्ये ठेवलेल्या पिठाच्या पोळ्या तुम्ही करून बघितल्या असतील तर त्या काळपट येतात। शिवाय आपलं वास्तुशास्त्र सुद्धा असं सांगतं की अशा शिळ्या पिठाच्या किंवा फ्रीजमध्ये ठेवलेल्या पिठाच्या पोळ्या केल्यामुळे आपल्या आरोग्यावरच नाही तर शनी आणि राहूवर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होतो। त्यामुळे शिळं पीठ वापरू नका आणि ते पीठ तुम्हाला वाटेल की फ्रीजमध्ये ठेवल्याने ताजं राहील, तर असं अजिबात होत नाही। त्यामुळे आपल्या पोटाच्या तक्रारी वाढतात। तर ही होती पहिली गोष्ट। यानंतरची दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे किचनमध्ये कधीच कोणत्याच प्रकारची गोळ्या औषधं ठेवू नका। बऱ्याच गृहिणींना सवय असेल की आपल्या हाताशी राहावं आणि कधी काही आपलं दुखलं खुपलं तर आपण पटकन ती गोळी किंवा ते औषध घेऊ आणि इतर ठिकाणी शोधच नको म्हणून। तर असं चुकून सुद्धा करू नका। वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये गोळ्या औषधं ठेवणं खूप चुकीचं आहे। असं केल्यामुळे तुमचा आजार कमी होण्याऐवजी अजून वाढू शकतो। तब्येत बिघडल्यामुळे साहजिकच आपला बराचसा पैसा त्यामध्ये खर्च होतो। त्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांना सुद्धा सामोरं जावं लागू शकतं। त्यामुळे असं चुकून सुद्धा करू नका। गोळ्या औषधं ठेवली असतील स्वयंपाकघरामध्ये तर ती लगेच उचला आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवून द्या। यानंतरची तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुमचा देव्हारा किंवा देवघर कधीही बनवू नका। स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचं स्थान असतं, त्याचबरोबर अग्निदेवता सुद्धा वास करते। जरी आपण अन्नपूर्णा देवीची पूजा किचनमध्ये करत असलो शुक्रवारी, पण तेवढ्यापुरती आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या देवघरातून उचलून किचनमध्ये आणू शकतो। पण त्यासाठी आपलं देवघरच किचनमध्ये असणं हे फार चुकीचं आहे। तुमच्या देवघरासाठी तुम्ही दुसरी जागा निवडू शकता, पण किचनमध्ये देव्हारा किंवा तुमचं घर बांधतानाच देवघर तिथे बनवू नका। कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये सात्विक आणि तामसिक असे दोन्ही प्रकारचे अन्न शिजवले जातात। बऱ्याच घरी नॉनव्हेज सुद्धा खाल्लं जातं। जरी कोणाच्या घरी खाल्लं जात नसलं तरी पण महिलांची मासिक पाळी आहे, त्यावेळेस सुद्धा महिला स्वयंपाकघरामध्ये येऊन स्वयंपाक करत असतात। त्यामुळे अजिबातच देव्हारा आपल्या किचनमध्ये असता कामा नये। स्वयंपाकघरामध्ये मंदिर किंवा देव्हारा असल्यास त्याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होतो। यानंतरची अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये बऱ्याच प्रकारची काचेची किंवा चिनी मातीची भांडी असतात। कधी कधी एखाद्या भांड्याला थोडाफार तडा जातो किंवा त्याचा कोपरा उडालेला असतो, मग आपल्याला ते भांडं टाकून देण्याचं किंवा फेकून देण्याचं मन होत नाही। पण वास्तुशास्त्र असं सांगतं, असे तडे गेलेले किंवा तुटलेले फुटलेले काचेचे किंवा चिनी मातीचे भांडे किंवा कोणतंही तुटलेलं जे भांडं असेल किंवा तडे गेलेले जे भांडं असेल ते अजिबात वापरू नका। असं केल्यामुळे आपली आर्थिक स्थिती बिघडते आणि आपल्या डोक्यावर कर्ज होऊ शकतं। त्याचबरोबर परस्परांमधले मतभेद सुद्धा वाढतात, म्हणजेच आपल्या घरामध्ये वादविवाद भांडणं व्हायला लागतात। तर ही गोष्ट तुम्हाला पाळायची आहे। यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरात चप्पल घालू नका। वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरामध्ये चप्पल घातल्यामुळे घरामध्ये नकारात्मक प्रभाव पडतो। घाण आणि जंतू स्वयंपाकघरात पोहोचतात। एवढंच नाही तर आई अन्नपूर्णा स्वयंपाकघरात वास करते, म्हणून स्वयंपाकघरामध्ये चप्पल घालून तिचा अपमान करू नका।
आता आपण जाणून घेऊया आपल्या स्वयंपाकघरातल्या अशा कोणत्या वस्तू ज्या आपण कधीच नाही संपू दिल्या पाहिजे, म्हणजेच त्याचा साठा आपल्याला थोडासा जास्त ठेवायचा आहे। तर यातली सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे पीठ। मग ते कोणत्याही प्रकारचे पीठ असो, स्वयंपाकघर हे पिठाशिवाय अपूर्ण आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। पिठाचा वापर किती पदार्थांमध्ये होतो हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे। म्हणूनच हे पीठ जे आहे ते संपल्यानंतरच मग आपण दुसरं आणणार, किंवा आपले घरचे गहू असतील तर हे पीठ संपू देऊ, नंतरच दुसरे गहू किंवा दुसरं धान्य दळून आणू, मग आपलं पीठ तयार होईल असं आपण म्हणतो। तर असं अजिबात करू नका। पिठाचा साठा तुम्हाला लागतो त्यापेक्षा नेहमी जास्त ठेवा, म्हणजे ऐनवेळी तुमची धांदल उडणार नाही। आणि वास्तुशास्त्र सुद्धा याबद्दल असं सांगतं की पिठाचं भांड कधीच रिकामं ठेवू नये, यामुळे तुमच्या घरातील अन्न आणि धनाची हानी होते आणि तुमच्या प्रतिष्ठेची सुद्धा हानी होऊ शकते। तर पीठ जे आहे ते नेहमी जास्त ठेवा तुमच्या घरामध्ये, तुम्हाला लागतं त्यापेक्षा थोडासा साठा जास्त ठेवा। यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे हळद। हळदीचा सुद्धा वापर स्वयंपाकघरामध्ये बऱ्याच पदार्थांमध्ये होतो, त्याचबरोबर देवपूजेमध्ये सुद्धा हळद वापरली जाते। अनेक शुभ कार्यांमध्ये, मंगल कार्यामध्ये हळदीचा वापर होतो। हळदीचा संबंध गुरुग्रहाशी आहे असं मानलं जातं, त्यामुळे हळद जर आपल्या घरामध्ये संपली किंवा संपल्यानंतर आपण ती नवीन आणू असा तुम्ही विचार करत असाल तर असं अजिबात करू नका। हळद सुद्धा तुमच्या घरामध्ये नेहमीपेक्षा थोडीशी जास्त ठेवत चला। हळद जर आपण आपल्या घरामध्ये संपू दिल्यानंतरच नवीन आणली तर आपल्या घरामध्ये गुरुदोष लागू शकतो। किचनमध्ये हळद पूर्णपणे संपली तर सुख समृद्धीची कमतरता आणि शुभ कार्यात व्यत्यय येऊ शकतो, त्यामुळे हळद घेताना सुद्धा ती एखादं पॅकेट जास्त घेत चला। त्यानंतरचा तिसरा महत्वाचा पदार्थ किंवा तिसरी वस्तू आपण ज्याला म्हणू शकू तर तो आहे तांदूळ। तांदळात जास्त किडे पडतात लवकर, म्हणून आपण ते कधीच जास्त घेत नाही, किंवा मग संपल्यानंतर ऑर्डर करू असा आपला विचार असतो। पण वास्तुशास्त्र असं सांगतं तांदूळ हा शुक्राचा पदार्थ मानला जातो आणि शुक्र हा भौतिक सुखाचा कारक मानला जातो, त्यामुळे तांदळाचा साठा आपल्या घरामध्ये कमी पडू देऊ नका। तांदूळ संपण्यापूर्वीच लगेच दुसरा ऑर्डर करा, म्हणजे तुमचा तांदळाचा जो डबा आहे तो रिकामा राहणार नाही। यानंतरची चौथी वस्तू किंवा चौथा पदार्थ आहे मीठ। मीठ अशी गोष्ट आहे की मिठाशिवाय आपल्या अन्नाला चवच येणार नाही, आणि वास्तुशास्त्र सुद्धा याबद्दल असं सांगतं की घरामध्ये मिठाचा डबा आहे तो कधीच रिकामा नसावा। यासोबतच दुसऱ्याच्या घरचं मीठ सुद्धा कधीही मागू नये किंवा संध्याकाळनंतर मीठ मागायला जाऊ नये। तर मीठ जे आहे ते नकारात्मक ऊर्जा म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी दूर करण्याचं काम करतं, त्यामुळे मीठ सुद्धा तुमच्या घरामध्ये कधीच संपलेलं नसावं। आता आपण स्वयंपाकघराच्याच बाबतीतले वास्तुशास्त्रानुसार अजून नियम जाणून घेऊया। तर स्वयंपाकघरामध्ये कधी आरसा लावू नका, तसंही स्वयंपाकघरामध्ये आरशाचं काहीच काम नसतं, आणि वास्तुशास्त्र असं सांगतं की आपण जिथे अन्न शिजवतो तिथे तयार होणाऱ्या अग्नीचं प्रतिबिंब हे आरशात दिसता कामा नये। यामुळे आपल्या घरामध्ये वादविवाद, कटकटी वाढतात, परस्परांमध्ये मतभेद होत राहतात, त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये चुकून सुद्धा आरसा लावू नका। यानंतरची अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरामध्ये झाडू ठेवताना तर तो कुणाच्या नजरेस येणार नाही अशा पद्धतीने ठेवा। त्याचबरोबर झाडू उभा करून सुद्धा कधीच ठेवू नका। जर तुम्हाला झाडू ठेवायचा असेल तर तो तुम्ही सरळ स्वयंपाकघर सोडून दुसऱ्या घरामध्ये किंवा दुसऱ्या रूम मध्ये ठेवा। दुसऱ्या घरामध्ये याचा अर्थ दुसऱ्या रूम मध्ये ठेवा, आणि तिथे सुद्धा कुणाच्या नजरेस पडणार नाही अशा पद्धतीने तो ठेवा। जेव्हा तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये काही स्वच्छता करायची असेल तेव्हा तुम्ही त्या रूम मधून झाडू आणू शकता आणि वापरू शकता, पण कुणाच्या नजरेस पडेल असा आणि उभा ठेवून झाडू कधीही ठेवू नका। तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। यानंतरची अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही जेवण करत असता तेव्हा सारखं सारखं उठायचं नाही, किंवा घरातल्या सदस्यांनी सुद्धा काळजी घ्यायची। कुणी जर जेवत असेल तर त्याला सारखं उठवू नये, जेवता जेवता कुणालाही उठवू नये असं म्हटलं जातं, कारण जेवता जेवता जर एखादा माणूस सतत उठत असेल किंवा दुसरा माणूस त्याला उठवायला परावृत्त करत असेल तर त्या घरामध्ये माता अन्नपूर्णा कधीही थांबत नाही, तिचा कोप होतो, त्यामुळे ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। यानंतरची अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वयंपाकघरात जेवण करा किंवा तुमच्या हॉलमध्ये किंवा दुसऱ्या रूम मध्ये जेवण कुठेही करा, पण जेवण झाल्यानंतर तुमचा हात बेसिनमध्ये जाऊन धुवा, पण जेवत्या ताटामध्ये तुमचा हात कधीही धुवू नका। ज्या ताटामध्ये आपण अन्न खातो त्याच ताटामध्ये हात धुवून अन्न देवतेचा म्हणजेच अन्नपूर्णेचा अपमान करू नका असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं। तर हा एक नियम तुम्हाला पाळायचा आहे।
यानंतर स्वयंपाकघरामध्ये पाळण्याचा अजून एक महत्त्वाचा नियम, स्वयंपाकघरामध्ये कधीही जास्त वेळ उष्टी खरकटी भांडी पडू देऊ नका. यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष उत्पन्न होऊ शकतात, राहुदोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये कधीही उष्टी खरकटी भांडी जास्त वेळ ठेवू नका. सकाळी चला आपण पटपट आवरून घेतो, आपल्यालाही दिवसभर काम असतं, पण कधी कधी महिला काय करतात, रात्रीच्या वेळी स्वयंपाक करतात, जेवण वगैरे झालं की लगेच त्यांना झोप येते किंवा मग कंटाळा करतात भांडी वगैरे घासण्याचा की सकाळी घासू. तर रात्री सुद्धा चुकूनही खरकटी उष्टी भांडी अजिबात ठेवू नका, ती लगेचच घासून टाकत चला. यामुळे तुमचा सकाळचा सुद्धा वेळ वाचेल. तुम्हाला जर सकाळी धावपळ असेल तर तुमची चिडचिडही होणार नाही आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचे दोष लागणार नाही. तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. यानंतर रात्री झोपत असताना सगळं तुमचं स्वयंपाकघर स्वच्छ करून झाल्यानंतर पाण्याच्या भांड्याजवळ एक दिवा किंवा पंती लावायला विसरू नका. असं म्हटलं जातं, माता लक्ष्मी रात्री तुमच्या स्वयंपाकघरामध्ये नेहमी प्रवेश करत असते, तेव्हा तिला आपलं स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि टापटीप दिसलं पाहिजे. याचबरोबर तुमच्या पोळ्यांच्या डब्यामध्ये किंवा तुमच्या टोपल्यामध्ये एकतरी भाकरीचा तुकडा आणि थोडीशी भाजी ठेवायला विसरू नका. तुमचं जे भाकरीचं किंवा पोळीचं जे भांडं असेल ते कधीही रिकामं राहू देऊ नका. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये पोळी भाकरी काहीही करत असलात तर पहिली पोळी किंवा पहिली भाकरी गाईसाठी आणि शेवटची भाकरी कुत्र्यासाठी असं नक्की करत जा. नाही तुम्हाला पूर्ण भाकरी किंवा पोळी देणं शक्य झालं, निदान एक पहिला तुकडा म्हणजे चतकोर पोळी गाईसाठी, चतकोर पोळी कुत्र्यासाठी असं नक्कीच करत जा. तुमच्याकडे गाय कुत्रा असं काहीच येत नसेल तरी पण स्वयंपाकघरात हा नियम नक्की पाळा. त्या पोळीला त्या भाकरीला आपण नंतर गरम करून खाऊ शकतो, आपण जर व्यवस्थित ती झाकून ठेवली तर. त्यामुळे हा नियम तुम्हाला नक्कीच पाळायचा आहे. स्वयंपाकघरामध्येच पाळण्याचे अजून काही महत्त्वाचे नियम, तर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जी काही पाण्याची भांडी असतात तर ती नेहमी भरलेली ठेवा, ती कधीच रिकामी राहू देऊ नका. यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष लागणार नाही, तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कमी पडणार नाही. तुमचं पाण्याचं जे भांडं असतं आणि जिथे तुम्ही भाजी पोळी जे काही करता म्हणजे जिथे अग्नी तयार होतो, तर पाण्याचं भांडं आणि अग्नीचं ठिकाण हे नेहमी लांब लांब ठेवा. या परस्परांच्या विरोधी असणाऱ्या गोष्टी आहे. तर तुमची स्वयंपाकाची जी शेगडी आहे आणि पाण्याचं जे भांडं आहे ते एकमेकांपासून लांब ठेवा. यानंतर कुणी जर जेवत असेल तर त्याला दिवसभरामधलं काही त्याला त्रास होईल असं सांगू नका किंवा मग भांडण होईल असं काही बोलत जाऊ नका. यामुळे अन्नदेवता आपल्यावर नाराज होऊ शकते, अन्नपूर्णा माता आपल्यावर रागावून ती निघून जाऊ शकते. त्यामुळे जेवणाऱ्या व्यक्तीला फक्त जेवणाकडेच लक्ष केंद्रित करू द्या. दिवसभरातली कोणतीही उणीधुनी किंवा कोणत्याही वाईट साईड गोष्टी सांगत जाऊ नका. जेवण झाल्यानंतर तुम्हाला जे काही सांगायचं असेल तर ते तुम्ही बोलू शकता, सांगू शकता. जेव्हा तुम्ही पोळ्यांसाठी कणिक मळता म्हणजे पीठ मळता, तर ते पीठ मळून झाल्यानंतर त्यावर हाताची बोटं उमटवत जा, म्हणजे ते पीठ डायरेक्ट पिंडासारखं दिसणार नाही. तर हा एक नियम तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये पाळायचा आहे. यामुळे सुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष लागणार नाही.